18 वर्षांचा गुकेश यानं सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावलं आहे। या अगोदर 11 वर्षांपूर्वी विश्वनाथन आनंद यांनी भारताला अभिमान वाटावा अशी ही कामगिरी केली होती आणि त्यानंतर गुकेशनं आपल्या संधीचं सोनं केलंय। सिंगापूरमध्ये झालेल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत गुकेश आणि लिरेन एकूण 14 गेम्स मध्ये खेळले। त्या 13व्या गेम्स नंतर दोघं प्रत्येकी 6.5 गुणांसह बरोबरीत होते। अखेरचा गेमही बरोबरीत सुटेल असं वाटू लागलं, पण गुकेश शेवटपर्यंत खेळत राहिला आणि त्यानं अखेर लिरेनवर मात केली। गेल्या काही वर्षात गुकेशसह प्रज्ञानंद, अर्जुन एरिगसी अशा युवा बुद्धिबळपटांनी अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे। पण आज प्राईम संवादच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत गुकेशच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। विश्वनाथन आनंद नंतर भारताला बुद्धिबळात दुसरा विश्वविजेता मिळाला। बुद्धिबळाच्या 138 वर्षांच्या इतिहासात डी गुकेश हा विश्वविजेता बनणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला। चीनच्या दिग्गज डिंग लिरेन विरुद्ध 14वा सामना जिंकून इतिहास रचणाऱ्या गुकेशला वयाच्या 18व्या वर्षी कोट्यवधी रुपये बक्षीस म्हणून मिळाले। यावर्षी विश्वविजेतेपदाची हॅट्रिक करणाऱ्या गुकेशची एकूण संपत्ती जागतिक चॅम्पियनशिप पूर्वी 8.26 कोटी रुपये होती। मात्र विश्वविजेता बनल्यानंतर त्याच्या संपत्तीत कमालीची वाढ झाली। त्याने 17 दिवसात 11 कोटींहून अधिक कमाई केली। सिंगापूर येथे 17 दिवस जागतिक बुद्धिबळ स्पर्धा पार पडली। डी गुकेशनं जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या 14व्या आणि अंतिम सामन्यात चीनच्या दिग्गज डिंग लिरेनचा पराभव केला। गुकेशनं हा सामना 7.5, 6.5 असा जिंकून इतिहास रचला। गुकेश 5 वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंदच्या अकादमीत बुद्धिबळाचं प्रशिक्षण घेतोय। विश्वविजेता बनल्यानंतर गुकेशने 11.45 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळवले। विश्वनाथन आनंद हे भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहेत। 1988 मध्ये ते भारताचे पहिले ग्रँडमास्टर बनले। ते 2800च्या एलो रेटिंगला मागे टाकणाऱ्या मोजक्याच खेळाडूंपैकी एक आहेत। हा पराक्रम त्यांनी 2006 मध्ये केला होता। आनंद यांनी 5 वेळा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली। त्यांनी 2000 फाईट वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी 6 गेमच्या सामन्यात अलेक्सी शिरोचा पराभव केला आणि 2002 पर्यंत हे विजेतेपद राखलं। 2007 मध्ये निर्विवाद विश्वविजेता बनले आणि 2008 मध्ये व्लादिमीर क्रॅमनिक, 2010 मध्ये वेसेलिन टोपोलोव आणि 2012 मध्ये बोरिस गेलफँड यांना हरवून विश्वविजेतेपद राखलं आणि सध्या ते बुद्धिबळ अकॅडमी चालवतात। गुकेश पण त्यांचाच एक विद्यार्थी आहे। चेन्नईत राहणाऱ्या डोंबाराजू गुकेशनं जेमतेम 10 वर्षांपूर्वीच बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली होती। गुकेशचे वडील रजनीकांत हे पेशानं ENT सर्जन आहेत, तर त्याची आई पद्मा कुमारी या मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत आणि मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये त्या शिकवतात। हे कुटुंब मूळचं आंध्र प्रदेश मधलं। रजनीकांत यांनी मुलाच्या करिअरवर लक्ष देण्यासाठी सध्या आपलं काम बंद केलं होतं। तेच गुकेशला वेगवेगळ्या शहरात, देशात स्पर्धेसाठी घेऊन जातात। गुकेश लहानपणी केवळ छंद म्हणून घरच्यांशी बुद्धिबळ खेळत असे आणि तिथेच त्याची या खेळाचे नियम आणि चालींसोबत जुजबी ओळख झाली। बाकी घरात कुणी फारसं बुद्धिबळ खेळत नव्हतं। शाळा सुटल्यावर वडिलांचं काम आटपेपर्यंत तो एकटा राहू नये म्हणून त्यांनी गुकेशला बुद्धिबळाच्या क्लासला घातलं। पण काही महिन्यातच त्याच्यातली चुणूक दिसून आली। तेव्हा प्रशिक्षकांनी गुकेशला विशेष सरावासाठी पाठवण्यासाठी पालकांचं मन वळवलं। गुकेशचा बुद्धिबळातला रस वाढत गेला तसा तो अधिक वेळ खेळू लागला। त्याची गुणवत्ता पाहून शाळेनंही त्याला पाठिंबा दिला। आठवड्याच्या शेवटी कुठेही स्पर्धा असेल तिथे तो सहभागी व्हायचा। तो अशा लढतींचा वाटच पाहायचा। त्याला कुठलंही बक्षीस मिळालं की शाळेतल्या व्यासपीठावरून त्याची माहिती दिली जायची, ज्यामुळे त्यालाही आणखी प्रेरणा मिळायची, असं रजनीकांत म्हणजेच गुकेशचे वडील सांगतात। बुद्धिबळा इतकाच गुकेश अभ्यासातही हुशार आहे, पण तो बाहेरून जितका शांत दिसतो तसा तो नाही, असं रजनीकांत म्हणजेच गुकेशचे वडील सांगतात। बाहेरून पाहिलं तर गुकेश अगदी सरळ मार्गी, साधा वाटेल, पण प्रत्यक्षात तो सर्वात मोठा प्रँकस्टार आहे। घरी तो खोड्या काढत असतो, पण सामन्याच्या वेळी तयार होताना मात्र तो त्याचं लक्ष बुद्धिबळावर केंद्रित करतो, असं त्याचे वडील सांगतात। अशा वेळी तो कोच वगळता कुणाशीही फार बोलत नाही। लहान असताना गुकेश आपल्या वयापेक्षा मोठ्या प्रतिस्पर्ध्यांनाही सहज हरवू लागला। 2015 साली त्यानं गोव्यात राष्ट्रीय शालेय विजेतेपद मिळवलं आणि पुढची 2 वर्ष त्याने हे विजेतेपद कायम राखलं। 2016 साली गुकेशनं कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिप सुवर्ण पदक जिंकलं। 2च वर्षांनी 2018 साली 12 वर्षांचा असताना त्यानं वर्ल्ड युथ चेस चॅम्पियनशिप जिंकली। 2017 साली गुकेशला पहिल्यांदा इंटरनॅशनल चेस फेडरेशनचं रेटिंग मिळालं। त्यानं गुकेशला मोठी प्रेरणा मिळाली, असं त्याचे वडील सांगतात। ग्रँड मास्टर बनणं हे प्रत्येक बुद्धिबळपटूचं स्वप्न असतं। गुकेशचं हे स्वप्न 2019 मध्ये पूर्ण झालं। ग्रँड मास्टर पद मिळवणारा गुकेश सर्वात युवा भारतीय आणि जगातला तोवरचा दुसरा सर्वात युवा
बुद्धिबळपट ठरला. तेव्हापासून त्याची आगेकूच सुरू आहे. 2021 साली गुकेशनं युरोपियन क्लब कप जिंकला. त्या स्पर्धेदरम्यान त्यानं मॅग्नस कार्लसनचा सामना केला. 2022 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवणाऱ्या बुद्धिबळ संघात गुकेशचा समावेश होता. त्याच वर्षी भारतात बुद्धिबळ ऑलिम्पियाडचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा गुकेशनं ब गटातून सुवर्ण पदक मिळवलं होतं. तसंच 2023च्या चेस वर्ल्ड कप मध्येही त्यानं उपांत्य फेरीपूर्व गाठली होती. पण माजी जगज्जेता मॅग्नस कार्लसन कडून त्याला पराभूत व्हावं लागलं. पण त्या यशाचं फळही लवकरच मिळालं. सप्टेंबर 2023च्या रेटिंग लिस्ट मध्ये गुकेशनं अधिकृतरित्या विश्वनाथन आनंदला मागे टाकलं आणि तो भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू बनला. जवळपास 37 वर्ष आनंद भारताला अव्वल स्थानावर होता. वर्षाअखेरीस चेन्नईत झालेली स्पर्धा जिंकून गुकेशनं कॅन्डिडेट स्पर्धेत स्थान मिळवलं. आता कॅन्डिडेट स्पर्धा जिंकूनही त्यानं विश्वविजेते पदाच्या लढतीत प्रवेश केला. या स्पर्धेत त्यानं भारताच्या विदित गुजराती आणि प्रज्ञानंदला हरवलं होतं. गेली 3 वर्ष चेस ऑलिम्पियाड, चेस वर्ल्ड कप आणि आता कॅन्डिडेट स्पर्धा भारताच्या या युवा खेळाडूंना गाजवल्या आहेत. 17 वर्षांचा गुकेश एप्रिल 2024 मध्ये फाईट कॅन्डिडेट स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला. जगभरातील आघाडीच्या बुद्धिबळपटूंमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते आणि त्यातल्या एका विजेत्याला जगज्जेते पदाच्या लढतीत विद्यमान विजेत्याशी लढण्याची संधी मिळते. कॅनडाच्या टोरंटोमध्ये 3 ते 22 एप्रिल दरम्यान कॅन्डिडेट स्पर्धेचं आयोजन झालं. स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत गुकेशला विजेतेपदासाठी अमेरिकेच्या हिकारू सोबत डाव बरोबरीत सोडवणंही पुरेसं ठरणार होतं. हा डाव बरोबरीत सुटला. तसंच अमेरिकेचा कारुआना आणि रशियाचा नेम्पोनियाची यांच्यातला डावही बरोबरीत सुटला आणि गुकेशच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. विशेष म्हणजे यात सहभागी 8 खेळाडूंमध्ये 3 भारतीय होते. गुकेश शिवाय विदित गुजराती आणि प्रज्ञानंद या स्पर्धेत खेळले. त्यामुळे या खेळात भारताच्या नव्या पिढीचं वर्चस्वही सिद्ध झालं. 2022च्या चेस ऑलिम्पियाड मध्ये यजमान या नात्यानं भारताला 3 संघ खेळवता आले. त्याचा फायदा गुकेश आणि प्रज्ञानंदला झाला. दोघांनाही तेव्हा रेटिंगनुसार भारताच्या पहिल्या मुख्य संघात स्थान मिळालं नव्हतं. पण मॅग्नस कार्लसननं त्यावेळी टिप्पणी केली होती की ज्युनियर खेळाडूंचा हा इंडिया 2 संघ भारताच्या मुख्य संघांपेक्षा जास्त चांगला खेळतो. या ज्युनियर संघानं तेव्हा पदकांची लूट केली होती. डी गुकेशच्या या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.